बेमिसाल वक्तव्य करणाऱ्यांची जीभ हासडून हात कलम केले पाहिजेत. राहुल सोलापूरकर यांच्या विधानावरून शिवप्रेमी आक्रमक. सोलापूरकरांना अटक करा. सातारा जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. बीडमध्ये नामदेव शास्त्री महाराज यांच्या विरोधात तक्रार. विरोधात बोलल्यानं धमक्या येत असल्याचं म्हणत भालचंद्र महाराज झांजे यांनी केली होती तक्रार. पणन विभागानं सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ दिली आहे. शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती. जोपर्यंत शेवटची खरेदी होत नाही तोपर्यंत केंद्र सुरू राहतील असं देखील कोकाटे यांचं म्हणणं. शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा. रस्त्यांची कामं दर्जेदार करा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश. तसंच ग्रामशिसीय शेर रस्ता समिती स्थापन करणार. बावनकुळे यांची माहिती. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला उपबाजार उभारण्यासाठी शासकीय जागा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. विदर्भ राज्य आंदोलन समितीचं दुसरं आंदोलन नागपूर मुख्यालयात 23 ते 24 फेब्रुवारी रोजी होणार. अधिवेशनाला 120 तालुक्यांचे प्रतिनिधी आणि पदाधिकारी हजर राहणार. रायगडच्या अलिबागमध्ये रवींद्र चव्हाणांनी घेतली भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक. नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजपची मोर्चे बांधणी सुरू. नागपूरमधील 8 सुधारित योजनांपैकी 3 योजनांना मंजुरी. प्रलंबित 5 पाणीपुरवठा योजनांना 31 मार्चपूर्वी मंजुरी द्यावी. महसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाण्याचं नियोजन करण्याचं देखील दिलं आश्वासन. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हातात AK-47 घेऊन अनेकांवर निशाणा. महायुतीच्या चांगल्या बातम्या द्या, अन्यथा आम्ही दोघे तुम्हाला सर्वांना उडवून टाकू. अजितदादांचं मिश्किल वक्तव्य. ठाकरेंच्या वाशिम आणि परभणी जिल्हा प्रमुखांचा पक्षाला रामराम. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या.